मावशी. अगं बाजाराला जायचंच होतं, मग आधी तू सांगायला नको का? अगं असं कसं सांगणार, आमचं ते अचानक ठरलं. अगं अचानक ठरलं खरं, पण ही काट्याकुट्याची वाट, झाडा झुडपातून आपण बाजाराला जायचं खरं. शिवाय आपल्या मालाला भाव तरी आहे काय? अगं त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे, पण तुला यायला उशीर का झाला बरं? अगं हो का मावशी, यायला एवढा उशीर का झाला? अगं या सरकारने लाडकी बहीण ही योजना काढली खरी, हो ग, पण अगं त्या लाडक्या बहिणीला तो लाभ मिळतोय का? हल्ली बघ ना, जे पैसे अकाउंट मध्ये यायचे होते ते पण बंद झाले. अगं गेल्या महिन्यातले माझे पैसे आले बाबा. अगं तुमचा भाऊ 1500 देईलच कसा? हे सगळं 1500 रुपये दर महिन्याला घेते. भावानं दिलं ना कशाला तुम्हाला? अगं हे सगळं 1500 रुपयात कसं येणार? अगं सोनं लाखाच्या वर गेलं आणि 1500 रुपयात, अगं जो गॅस 500 रुपयाला मिळायचा तो आता 1500 रुपये झाला. अगं तुमचा भाव बोललाय तुम्हाला लखपती बनवणार आणि भावांना त्यांच्या भावजींना कंगालपती बनवणार आहे. अगं भाऊ आपल्याला उल्लू बनवतोय. अगं आपल्याला 1500 रुपये देतोय खरं, पण सगळ्या याच्यावरती किती भाव वाढवला बघ. अगं भाव उल्लू बनवतोय हे तुम्हाला आता लक्षात आलं, 1500 घेताना नाही लक्षात आलं. अगं काय काय बोलली? 1500 घेते आणि पार्लरला जाते ते नाही सांगत. सकाळ त्यांना रांगाला उभी राहायला तर दुपारपर्यंत तिचा काही नंबर यायचा तरी पण उभी राहील. आणि कुठला कार्यक्रम असला ना आणि मावशीला सांगितलं मावशीला इथे हे कर ग तर कर, मला बाय जमायचं नाही, मी काय करायची नाही असं चालू सांगितलं. भावकीतली कामं बोलली की माझी कामाडी दुखतायत. कशी गावकारी पडते ना, तेव्हा गावकारीचा त्वरा मोठा. अगं घरात नाही साखर आणि मी म्हणे गावकर. अगं या 1500 रुपये देतोय खरं, पण या राज्यात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? अगं हे कुठे बलात्कार, कुठे अत्याचार हे तर घडतच आहे. रोज नवीन नवीन टीव्हीवर बघितलं, नवीन नवीन बातम्या येतात. त्यापेक्षा 1500 रुपये देण्यापेक्षा आया बहिणींची सुरक्षिततेच्या काहीतरी योजना आखली पाहिजे, हे तरी सरकारला सुचलं पाहिजे ना. आता हे कधी सुचतंय? 1500 रुपये यायचे बंद झाले ना तेव्हा यांना सुचतंय. तेव्हा बोलले नाही, पहिला हप्ता ना भाव कधी पैसा टाकतोय मी कधी खर्च करते असं झालं. अगं मावशी अच्छे लोकांचं दिन आएंगे. अगं मावशी लोकांचं राहू दे, अगं माझाच कारभारी लग्न करून फसले मी, याला आता नुसता रोज मारझोड करतो ग, मी त्याला नुसता संसाराचा काय करू? मारझोड करून करून हिचे काय हात केलं बघ, एचबीबीटी झालाय. असं काय लय तिथं. अगं मावशी पण मी काय बोलते, तुझ्या कारभारी तुला लगेच सोडला ना बरं आधी. अगं सोडलं खरं, ऐक. अगं काय झालं माहितीये? काय झालं? अगं 1500 रुपये देतोय खरं, पण आपल्याला आपण सुरक्षित आहोत का याच्या राज्यात? अगं हे मात्र खरं आहे, आपण इथं महिला कोणीच सुरक्षित नाही बघ. त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना आखल्या पाहिजे. अगं योजना काय, सरकार काय करणार? शेवटी आपणच त्यांना धडा शिकवला पाहिजे. अशा या नरदमाना भर चौकात जिवंत जाळले पाहिजे, तर हे बलात्कार अत्याचार बंद होतील. मावशी हे बाकी तू खरं म्हणालीस का? अगं मावशी काय झालं ग तिला? आता काय झालं तुला रडायला? अगं राहते काय सांगू. आता काय राहिलं तुझं? अगं मला 11 मुलगे आहेत, पण काय फायदा सांग मला. 11 मध्ये अजून एक टाकला तर राखीव प्लेअर झाला असता. तुझ्या गंभीरला सांगितलं असतं की आमचीच टीम खेळवा. मावशी 11 पोरांचं काय झालं ग तुझं? अगं 11 पोरं असून काय फायदे? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलगा लहान असतो तेव्हा बरं असतं ग, माझा भावा, माझा सोन्या. आणि हे जर उद्या मोठे झाले ना तर कानात मुततात. ए ही काय बोलते बघ, काय बोलतेस ग? मला कानात येऊन सांगते. अगं हाताला बोलत आली की धोरण आली. अगं हाताला बोलत आली की धोरण आली. ही अशी लुळी पाळली घेऊन मला बाजारात जायला लागते. आता माझा म्हातारा एका कोपऱ्यात असतो, मुलं लहान असतात तेव्हा माझा भावा, माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुततात. आणि एकदा का लग्न झालं मग माझं सोनं कुठे आणि माझा पिल्लू कुठे? अगं कानात मुततात खरे, पण ते आता हगी झाले ना ते घालायचं मग मुतणार नाही. आणि मोठी झाली, माझ्या बाळाला घातला नाही का? मला काय कुठं पाठवणार नाहीत. आणि आता कसं झालं, मला सांगितलं टोमणे मारून दाखवित होती. अगं त्या 11 पोरांचं झालं काय अगं मग? आईच्या बायकोच्या मेकअप साठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आईवाल्यांच्या
औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. अगं जर का कुठली वाईट गोष्ट घडली तर कुठून पण लांब असू दे, धावत पळत झडत का होईना पण ती तिथे पोचणारच. आणि या मुलाला जर समजली ना तर पहिल्यांदा बायकोला विचारणार काय करायचं. मग बायको म्हणणार सांगा, तयारी झाली असेल तर घ्या उरकून, आपण जाऊ 12व्याला. या आता 11 नंतर ठीक आहे, अजून पण तुला चान्स आहे, मुलगी होईल. विचार हसण्यावर घेऊ नका. आज हे माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे उद्या तुमच्या पण बाबतीत घडू शकतं. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. मुलींना प्राधान्य द्या. मुली असतील तर देश सुरक्षित होईल. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे सारं घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. अगं मावशी खरं बोलली तू. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. खरं बोललीस. मला समजतंय काय. मग तिला नवीनच आणली आहे. अगं हो, अगं राधे, अगं आपलं बोलणं तसा टाइमपास. अगं काय माहितीये, आपल्याला बाजारात जायचं खरं, पण घेतलं काय हे तर काय सांगितलंच नाही. हे बघ, आम्ही सगळ्यांनी माल घेतलाय, पण तू एकेकीला विचार काय काय घेतलाय, ते तुला बरोबर सांगते. मावशी मी सांगू? हा तुम्ही सांगा. काय घेतलं? अगं मी काय सांगू ती का घे. तुम्ही काय घेतलं? अगं राधे, अगं हे काय बोलतात ते तूच तर बघ. ती म्हणते ती सांगेल, ती म्हणते ती सांगेल. अगं मुलीनो, एकेकीने सांगा. तू पहिला सांग काय घेतलं. मावशी मला लाज वाटते बघ. अगं मेले लागतेच कशाला, काय घेतलं ते पटकन सांग. मावशी मी घेतला बघ गाजराचा हलवा. अगं मावशी हलवा बोलली ती हलवा. अगं काय बोलतेस. तिच्या तोंडाला जरा आवर घाल. तू काय बोललीस ग. अगं ती म्हणजे हलवा हलवा. अगं मावशी, ती बोलते हलवा घेतला, हलवा. म्हणजे गाजराचा हलवा घेतला. हा. हो. मग चल बाजूला. अगं तू काय घेतलास? अगं बाई, तुला डान्स थांबला असेल तर जरा मला काय घेतलंस ते सांग अगोदर. झाली का तुझी पळवण घालून? हा, कसाच पटकन. हा सांग ना. खरं सांगू खरंच सांग. बघा, वय माझे लहान शृंगार केला छान. वय माझे लहान शृंगार केला छान. माझ्या माड्यात घेतले थंडगार ताक, त्यात टाकले तुळशीचे पाक. छान घेतलं. चल हो मागे. अगं तू काय घेतलंस? मावशी मी की नाही विक्रीला खवा घेतलाय बघ, खवा. काय घेतलास? अगं खवा. खवा घेतलाय. अहो ऐकलत का, हिने विक्रीला घेतलाय खवा. हिने विक्रीला घेतलाय खवा. ज्यांना हवा त्याने मागून येऊन लावा. हो लाईन. खव्यासाठी लाईन लावाय नको का. अगं तू काय घेतलास? काय घेतलंस काय? हे काय म्हणते. नाक 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 म्हणजे नाक. नाक नाक. अगं ती बोलते लोण्याचे गोळे घेतलेत, गोळे. अगं नाही
काय घेतलंय घेतलंय ते समजतं तुला? अगं तिथं डोळ्याचे बसलीत गोळे घेतलेत बघ. दोन्ही घेतलंय चल हो मागे. आता सगळ्या झाल्या तीच बाकी आहे आता बघ. आता तू काय घेतलंस? मावले मी घेतला दूध अगं दूध दूध कोणाचं? माझा अगं हे माणसं. अगं इकडे आली काय म्हणते ती? बहिणीला मी घेतला अरे बा तू स्पष्ट बोल ना. मी विचारलं दूध कोणाचं घेतलं तू म्हणतेस माझं. मग माझ्या बहिणीला तू घेतला अगं हे बाई तुला कळलं का ती काय बोलली? ती बोलली दूध घेतलंय माझ्या म्हशींचं घेतलंय. आता तिच्या गाई गोट्या त्या म्हशी म्हणजे तिच्यात ना त्यांचं दूध घेतलंय तिने. हा मग चला आपण उशीर बरं चल आली वेळ. हॅलो मावशी